प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। नमस्कार, मी सुहास घटवाई. भारतीयत्व या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर अत्यंत सुंदर, प्रसन्न आणि मंगलमय अशा वातावरणामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. ही सुरुवात तर झालेली आहे, पुढे तर जायचं आहे, पण तरी भारतीय एक परंपरा आहे. कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने केली जाते. तेव्हा आपण दीप प्रज्वलन करूयात. मी सगळ्या आपल्या मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं, म्हणजे आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळू शकतोय. अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्निः स्वाहा सुवर्जो ज्योतिर्ज्योतिः सुवर्जाः स्वाहा. अग्निरवर्चो ज्योतिरवर्चाः स्वाहा सुवर्जो ज्योतिः सुवर्जाः स्वाहा. अग्निरवर्चो ज्योतिरवर्चाः स्वाहा. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते. चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सुवर्जो अजायत. श्रोत्रादबायश्च पराणश्च मुखादग्निरजायत. ॐ ह्रीं ज्वालामालिन्यै नमः. गंधाक्षतपुष्पाणि परिमलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. भारतीयत्व, मंथन राष्ट्रहिताचं, जागर भारतीयत्वाचा या खास कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि त्याचबरोबर अगदी सुरुवातीला आपल्या सगळ्या मान्यवरांचे, तसंच साम टीव्हीचे आपले सगळे दर्शक आणि सगळ्या देशवासियांना 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. खरं तर सगळे मान्यवर या कार्यक्रमामध्ये आपल्या प्रत्येकाची जी काही मतं आहेत, आपल्या प्रत्येकाचे काय अनुभव आहेत आणि एकूण जी काही आपण ज्या विषयावर आज चर्चा करणार आहोत त्याच्यावर ते आपलं मत मांडणारच आहेत. एकूण जेव्हा आपण खरं तर आपण अमृत महोत्सव वर्ष हे साजरं करतो, 75 वर्ष आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून झालेली आहे. तेव्हा 75 वर्षांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट तर नक्कीच आहे, दोन बाजू आहेत. या 75 वर्षामध्ये भारताने खूप छान प्रगती केलेली आहे. टप्प्याटप्प्याने भारत प्रगती साधत आलेला आहे. मग ती कुठल्याही क्षेत्रातली प्रगती असो, पण ती प्रगती आपण करत आलो आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला या गोष्टीचा अभिमान आहे. पण जेव्हा ही सगळी गोष्ट असते तेव्हा आणखीन एका गोष्टीचा विचार करणं आता या 75व्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नक्कीच गरजेचं आहे. ते म्हणजे आपल्याकडे एक प्राचीन संस्कृती आहे, आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे. त्या परंपरेचा, त्या संस्कृतीचा आत्ताच्या या आधुनिक काळामध्ये आपण याचा कशी सांगड घालतो याचा विचार करतोय का, हा विचार होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. अर्थात ही संकल्पना खरं तर या कार्यक्रमाची आहे. पण सगळी संकल्पना जी काही मूळ संकल्पना आहे, जी मूळ संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये अवतरली आणि आपण हा कार्यक्रम करतोय, ते सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार खरं तर यांच्याच शब्दातून आपण ही संकल्पना काय आहे ही आधी ऐकूयात आणि मग या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. भारतीयत्व म्हणजे हा भारत जो देश आहे, भा म्हणजे ऊर्जा आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यात जो रथ झाला आहे, जे उपासक आहेत, मुळात असं आहे की भारतीय म्हणजे ते काय हे या क्षेत्रालाच काय मर्यादित आहेत का. म्हणजे आपण ही ज्याची व्याख्या केली आहे, आपण एका बाजूला वसुधैव कुटुंबकम म्हणतो, तर आफ्रिकेत भारतीय नसतील. ऊर्जेचे जे उपासक आहेत, मग अमेरिकेत असतील, युरोपमध्ये असतील, ऑस्ट्रेलियामध्ये असतील, मिडल ईस्टमध्ये असतील, कुठेही. तर आपल्याला पहिलं म्हणजे हे कुठेतरी ठरवलं पाहिजे की भारताने जेव्हा दिशादर्शकाचं काम करायचं आहे, 75 वर्ष झाली, बरोबर आहे, पुढची 75 वर्ष भविष्याची आपण जेव्हा काळजी करणार आहोत किंवा आपल्याला काहीतरी देणं आहे आपलं जगाला, तर काय आपण देऊ शकतो. आज आपण योग
किती लोकांचा फायदा झाला आहे लोककल्याणाचा. तर असा जर का आपण विचार मांडला तर मला तरी असं वाटतं की जे ऊर्जेच्या दिशेने काम करतायत, ज्यांनी ऊर्जा वाढतीये, शक्ती वाढतीये, असे जे उपासक आहेत ते भारतीय आहेत. आणि हे जे तत्त्व आहे ते भारतीय तत्त्व. स्वातंत्र्य तुम्ही म्हणताय बरोबर आहे. तर स्वातंत्र्य कशापासून, म्हणजे मी असा विचार केला की इंग्लिशमध्ये इंडिपेंडन्स. आता आपल्याला माहिती आहे की 47मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. कोणापासून? तर 2 मिनटं आपण ब्रिटिश आणि हे सगळं आणि त्याच्या आधीचे सगळे जे काय आपल्यावरती आक्रमण झाली, तर बेसिकली जी अन्याय होता सगळा, त्या अन्यायापासून आम्हाला एक स्वातंत्र्य पाहिजे. मग आता 75 वर्ष झाली आणि तरी अन्याय आहे का समाजामध्ये, विश्वामध्ये, जगामध्ये? तर कुठेतरी ऑफकोर्स आहे अन्याय. तर ह्या अन्यायाच्या विरोधात पण आपल्याला लढा द्यायला पाहिजे. कोणीतरी आम्हाला सांगितलं लहानपणी की सगळं भगवद्गीतेमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. छान आहे, बघूया, चला वाचूया थोडी गीता, काय जे लोक सांगतायत आणि ते आचरणात कसं आणायचं. म्हणून आम्ही अनेक गीतेचे जे तज्ज्ञ आहेत, अथॉरिटी आहेत, अधिकारी आहेत, अशा लोकांशी आम्ही संवाद साधला आणि असा विचार केला की हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे उतरवता येतं आहे का. आणि तिथून असं लक्षात आलं की अरे बापरे, हे जे काय आपले प्राचीन शास्त्र आहे, वेद आहेत, सगळं आहे, हे कुठल्याही एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी जे आत्ता सगळं जे केलेलं आहे त्याच्यासाठी नाही, सगळ्या विश्वासाठी आहे. की वाल्याचा जो वाल्मिकी झाला तर नारद मुनींनीच ते केलं की नाही, असे प्रश्न विचारले की वाली वृत्ती ती संपवली, म्हणजे तोच वाली, तो वाल्मिकी झाला. तर समाजामध्ये जी वाली, समाज म्हणजे असं म्हणून विश्वामध्ये जी वाली वृत्ती आहे आणि तो काय करत होता, स्वतःसाठी स्वार्थीपणे तो जगत होता ना आयुष्य, अन्याय करत होता. तर हा अन्याय सहन करता कामाने ही जी काय वाली वृत्ती आहे त्याच्यापासून वी वॉन्ट इंडिपेंडन्स. स्वातंत्र्य ह्या वाली वृत्तीपासून पाहिजे आपल्याला. आणि त्याचं जर का वाल्मिकी करायचं असेल, पण ती सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. कारण माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये ती वाली वृत्ती आहे. नॉर्मली काय होतं, मी सांगणार दुसऱ्याला की ती वाली वृत्ती आहे ती तुमच्यामध्ये आहे, तर ते म्हणजे मी सगळं शहाणा आणि मला सगळं समजतं असं नाही. मी सुद्धा चुका करतोय, मी शिकतोय आणि जसं मी शिकतोय तर पहिला मी ती सुरुवात माझ्यापासून केली. आणि म्हणून सकाळ समूहाने आपण काय ठरवलं आहे की आपण सगळे पहिले स्वतःवरती एक्सपेरिमेंट करू. आणि आपण हे केल्यानंतर लोकांना असं वाटलं अरे वा हे छान वागतायत आणि आम्हाला पण असं व्हायचं आहे, तर ऑटोमॅटिकली ते होईल. प्रत्येकाचं एक मी छोटासा अल्प परिचय याच्यातनं करून देतो आणि मग मुख्य आपल्या प्रश्नोत्तराकडे आपण जाऊयात. माझ्या अगदी शेजारी ज्या बसलेल्या आहेत त्या डॉक्टर भाग्यश्री झोपे. भाग्यश्री झोपे या कारल्यामध्ये आत्मसंतुलन केंद्र, जे आयुर्वेदिक आत्मसंतुलन केंद्र, त्याच्या त्या प्रमुख आहेत आणि आयुर्वेदावर अत्यंत मोठा अभ्यासही त्यांचा आहे. त्यामुळे आयुर्वेद हा विषय घेतल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे 5000 वर्षांपूर्वीची त्याला खरं तर एक सगळी संस्कृती आहे. तर त्यामुळे त्याच्यावर विचार होणं आणि पुढच्या काळामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं विचार होणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याबरोबर देवयानी एम या देखील उपस्थित आहेत. त्या योग थेरपिस्ट आहेत, योग ऊर्जाच्या त्या संस्थापिका आहेत, त्या लेखिका, उद्योजिकासुद्धा आहेत, इंजिनियर आणि ॲथलीट आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि अनेक देशांमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्वसुद्धा केलेलं आहे. स्वागत आहे आपल्या दोघांचंही. त्याचप्रमाणे आपण बघतोय की आपल्याबरोबर अंजली कलमदानी आहेत, त्या आर्किटेक्ट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याकडे आता वास्तू म्हणून खूप कमी शिल्लक राहिले आहेत, पण ज्या काही आहेत त्याचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य त्या करतायत. त्यानंतर त्यांची वास्तुरुची नावाचं त्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे, खूप छान संकल्पना आहे, तुम्ही त्याच्यावर गेलात तरी तेही तुम्हाला कळू शकेल. त्याचबरोबर आपल्याकडे अभय टिळक आहेत. अभय टिळक अर्थशास्त्रावर त्यांचा विशेष अभ्यास आहे, त्याचबरोबर संत साहित्य हाही त्यांचा अभ्यास आहे. पण आज आपण त्यांच्याकडे अर्थशास्त्र आणि एकूण प्रशासकीय व्यवस्था याच्यामध्ये आपण कुठे काय प्रगती साधली पाहिजे याचा विचार आपण त्यांच्याकडनं करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे आहेत महंत सुधीरदास. महंत सुधीरदास अर्थातच ज्याला आपण अध्यात्म म्हणतो, शास्त्र म्हणतो, यातले गाढे अभ्यासक आहेत ते. त्याचबरोबर नाशिकचं काळाराम मंदिर जे आहेत त्याचे मुख्य विश्वस्त ते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं आपण सगळ्या शास्त्र आणि विज्ञान याच्या बाबतीतल्या काही गोष्टी उलगडून बघणार आहोत. त्याचबरोबर माझ्याबरोबर वैद्य सुयोग दांडेकर आहेत. साताऱ्यामध्ये प्रकृती आयुर्वेद हेल्थ रिसॉर्ट म्हणून त्यांचं मोठं रिसॉर्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जन्मतारखेनुसार उपचार पद्धती ही त्यांनी एक विकसित केलेली आहे. आता पुन्हा आयुर्वेद हा विषय असल्यामुळे आपलं आरोग्य, समाजाचं आरोग्य हे पुढच्या काळामध्ये आपल्याला कसं औषधाविनासुद्धा आपल्याला चांगलं ठेवता येईल याचा देखील विचार आपण याच्यातनं करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सोमनाथ माने. डॉक्टर सोमनाथ माने हे शास्त्रज्ञ आहेत, ते गोपालन आणि शेती याच्यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे.
त्यामुळे गोपालनाचं गायीचं महत्त्व आपल्याकडे पुराणांपासून सांगण्यात आलेलं आहे. ते काय आहे आणि आज आपण नेमकं या दृष्टीतनं कसं बघितलं पाहिजे यावर ते प्रकाश टाकतील. आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत प्रकाश खांडगे सर. प्रकाश खांडगे सर आपण सगळेच त्यांना ओळखतो. लोककला आणि संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. कुठेतरी लोककला असेल, संत साहित्य आहे, संत साहित्याची आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. पण या सगळ्या गोष्टींकडे म्हणूनच मी म्हटलं सुरुवातीला की सगळी प्रगती आपण साधतोय, पण काही हातातनं निसटतंय का, काही निसटलंय का याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता आपण मुख्य प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमावर येऊयात. सुरुवात मुद्दामून जी कायम उत्सुकता, आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा जी आत्ताची एक पिढी आहे, ही पिढी अध्यात्म, शास्त्र, पुराण असं जरी काही नाव काढलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक थोडेसे ज्याला आपण म्हणतो अरे हे काय, म्हणजे हे काय सांगताय आम्हाला, हां, अशा पद्धतीचे एक भाव उमटतात. पण महंत तुम्ही आहात म्हणून म्हणतो की हे आपल्याला कुठेतरी आज त्याचा विचार करावा लागणार आहे की शास्त्र आणि विज्ञान ह्याची आपण सांगड कशी घातली पाहिजे. तर मला असं वाटतं की मॉडर्न फिजिक्स सेज इलेक्ट्रिसिटी इज अ बेसिक एलिमेंट, बट आवर वैदिक सायन्स सेज साऊंड इज अ बेसिक एलिमेंट. आणि तो जो साऊंड आहे तो अ, उ आणि म यातनं ज्या आमच्या ओंकार मातृका उत्पन्न झाला आहे. अभिजित सरांनी मगाशी म्हणाले की मी भगवद्गीता आणि भगवद्गीतेमध्ये सगळ्याच प्रश्नाची उत्तर आहे. मी एक पुस्तक माझ्या वाचनात होतं, लेखक कोण आहे मला माहीत नाही, मी कळवेल आपल्याला, आईन्स्टाईन इन भगवद्गीता. तर ओपनहायमरनी आईन्स्टाईन आणि त्यांच्या टीमनी जो मॅनहॅटन प्रोजेक्टवरती अणुबॉम्ब संशोधन झालं त्या प्रोजेक्टला नाव मॅनहॅटन प्रोजेक्ट होतं. ओपनहायमर तिथे म्हणतोय की मी भगवद्गीतेमध्ये अर्जुनासारखी माझी अवस्था झाली आहे. आणि तिथे लॉर्ड कृष्णा अर्जुनाला सांगतात की अर्जुना मी काळ आहे आणि तू तुझी ड्युटी कर त्या ठिकाणी. तर मी माझ्या राष्ट्राकरता फक्त हे माझं काम केलं आहे, पण मला इथे आज सर्व प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की बायबल त्यांच्याकडे असताना, कुराण आज जगामध्ये प्रमुख ग्रंथ आहे, असं असताना देखील ओपनहायमरसारखा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ हा भगवद्गीतेच्या आधारे कोट करतो आहे. तर धर्मशास्त्र म्हणजे काय, तर धर्म आचरण पद्धती जी आली सनातन वैदिक धर्माची, मगाशी आम्ही कॉन्फरन्स रूममध्ये बोलत असताना म्हणालो, आणि एका मंत्रपुष्पांजलीच्या मंत्राचा उल्लेख निघाला. आणि मंत्रपुष्पांजलीचा मंत्र सर्वांना येतो, जज्ञेन जज्ञमययंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्या आसन्न तेहनाकं महिमाना सचंत्रयत्र पूर्वे साध्या संती देवाहा. तर मंत्रपुष्पांजली युनिव्हर्सल आहे. जसं यांचं म्हणणं आहे की बा मुस्लिम लोकांमध्ये नमाज पद्धत जी आहे ही सर्वश्रुत एकसारखी आहे, तर आपल्याकडे सर्व यज्ञ झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली कॉमन थिंग आहे. तर ती जी सिक्वेन्स आली आहे ती आपल्याकडे आली आहे. अस्ति तू हिमाचल, बरोबर, मंत्रपुष्पांजली एकच आहे. अशा पद्धतीने ज्या सगळ्या षोडश विद्या आलेल्या आहेत, या षोडश विद्येचा आधारभूत ज्यात आपण म्हणूया सर्वोपनिषदो गावो, सर्व उपनिषद रूपी जे सर्व गोष्टी आहेत त्याचं सार भगवद्गीता आहे. सर तुम्ही आत्ता तो विज्ञान आणि शास्त्र याचा एक जो काही मेळ आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मगाशी बोलताना असंही म्हणालात की माझ्या शेजारी अर्थ बसलेला आहे. बरोबर आहे. हां, अभय टिळक सर, मुद्दा हाच आहे की इतकं सगळं आपण जेव्हा सगळा विचार करत असताना त्याच्यामध्ये एक विचार असाही येतो की आज भारताने खरं तर जगाला सगळ्या गोष्टी दिल्या. म्हणजे आपण जर त्या अर्थाने विचार केला, म्हणजे आपण आयुर्वेदापासून जर विचार केला, योगापासून विचार केला तर त्या, पण शून्यसुद्धा आर्यभट्ट यांनी जगाला दिलेला आहे. पण मग आज अर्थशास्त्र म्हणून आपण आपलं काही स्वतःचं विकसित करू शकलो का? आपल्या परंपरेमध्ये अर्थशास्त्र, आज ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो, म्हणजे साधारणपणे 18व्या शतकामध्ये ॲडम स्मिथने ज्या अर्थशास्त्राचा पाया घातला त्या अर्थाने अर्थशास्त्र हे प्राचीन भारतामध्ये राजनीतीचा भाग म्हणून येतं.
म्हणजे आपण जर महाभारतामधलं विशेषतः शांतीपर्व जर बघितलं तर शांतीपर्वामध्ये युधिष्ठिराला व्यासांनी जो उपदेश केलेला आहे तो सगळा राजधर्माचा आहे. त्या राजधर्माचं एक अंग म्हणजे अर्थशास्त्र आजचं आहे. म्हणजे मी फक्त उदाहरण देतो आपल्या मर्यादित वेळेमध्ये की व्यासांचं एक धर्माला उद्देशून वाक्य आहे. व्यास असं म्हणतात की प्रजेकडनं प्रजेच्या सरासरी उत्पन्नाचा 6वा भाग इतका कर राजाने घ्यावा. हां, म्हणजे कुठेतरी कराचं सूत्र व्यासांनी त्या काळातलं सांगून ठेवलेलं आहे. पुढे व्यास असं म्हणतात की तो जो करभार राजा घेतो त्याचा वापर राजाने कल्याणासाठी सगळ्यांच्या करून अंतर्गत शांतता, नैतिक अधिष्ठान जीवनाला आणि परराज्यापासून संरक्षण, बरोबर, ही 3 कामं राजांनी केली पाहिजेत. म्हणजे आपण जर अगदी मागे गेलो तर अर्थनीती ही भारतीय परंपरेमध्ये राजनीतीचा एक भाग आहे. आपल्याकडे भारतामध्ये जे आर्थिक धोरण राबवलं गेलं त्याला आम्ही तो जो विशेष एका विशिष्ट प्रकारचा तो जो समाजवाद आहे हा पूर्ण समाजवाद पण नाही आहे. बरोबर. त्याच्याकरता आपली धोरणदृष्टी अशी होती की इथली स्थानिक उद्योगांची पारंपरिक परंपरा आणि शासन नावाच्या संस्थेला इथून पुढे अर्थकारणामध्ये जो मोठा सहभाग घ्यावा लागणार आहे याचं सुयोग्य संतुलन असं साधून एक विशिष्ट मध्यममार्गी जीवनदृष्टी अर्थकारणामध्ये अवलंबणं हे त्यावेळी स्वतंत्र झालेल्या एकाही देशामध्ये नव्हतं. आणि शेवटचा फक्त मी दुसरा मुद्दा मानतो की जी आपण देणगी म्हणतोय, दुसरी देणगी जी आहे ती मला असं वाटतं ती अतिशय महत्त्वाची आहे की सहकाराचं जे तत्व आहे ते आहे 1904 साली रॉचडेलमध्ये आलं हे मला मान्य आहे. पण ग्रामीण विकासासारख्या एका अतिशय गुंतागुंतीच्या क्षेत्रामध्ये सर्वसामान्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकाचं हितसंरक्षण आणि त्याचवेळी नफ्याला कुठेतरी एक अधिमान्यता, बरोबर, याचं संतुलन साधणारं सहकाराचं तत्वज्ञान विकसित करून ते अत्यंत उत्तम पद्धतीने राबवणं आणि ते आजही आहे. आजही म्हणजे आपण बघतो ना तर आपल्या देशाचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला तर सहकार हे आपण खूप इथे रुजवलेलं आपल्याला बघायला मिळतं. अध्यात्मानंतर आपण अर्थावर आलो, अर्थानंतर आता आपल्याला आरोग्याकडे यायचं आहे. आरोग्याकडे यायचं आहे म्हणून भाग्यश्री झोपे ज्या आपल्याबरोबर आहेत, संतुलित सगळं आयुर्वेदिक केंद्राच्या, आयुर्वेदाचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये संस्कृतीची मूल्य जी आहेत ती आपल्याला सापडतात का? अगदी नक्की. म्हणजे बघा, आपली जी भारतीय संस्कृती आहे तर ती खऱ्या अर्थाने अनेक बाजूंनी अतिशय संपन्न अशी संस्कृती आहे. बघा, भारत हा जो देश आपण म्हणतो तर ही ज्ञानभूमी आहे, ही कर्मभूमीसुद्धा आहे. याच्यामध्ये योग झाला, आयुर्वेद आहे किंवा भगवद्गीता आहे, ही सगळी त्याची गौरवस्थानं आहेत. आणि या भारतीय संस्कृतीचा ज्यांनी आयुष्यभर जगभरामध्ये प्रसार केला आणि नुसता प्रसार असंच नाही तर ते सायंटिफिक भाषेमध्ये त्याच्यामधली जी मूल्य आहेत ती युवा पिढीलासुद्धा पटतील अशा पद्धतीने ज्यांनी सगळ्यांना समजवली ते श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे हे भारत या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर समजवत. तर भा म्हणजे तेज, भा म्हणजे शक्ती आणि रत म्हणजे त्याची उपासना, त्याच्यामध्ये रममाण होणं. आणि म्हणून आपला जो हा भारत देश आहे तो शक्तीची उपासना करणारा देश आहे. आता मला सांगा, शक्ती म्हणजे काय? तर शक्ती म्हणजे चैतन्य, शक्ती म्हणजे आतमधलं शौर्य, शक्ती म्हणजे आरोग्य. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची प्रत्येकाला आकांक्षा आहे. या जगामध्ये अशी कुठलीही व्यक्ती सापडणार नाही की ज्याला आरोग्य नको आहे, ज्याला सुखसमाधान नको आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं भारतीय संस्कृती ही अशी संस्कृती आहे, अशी एकमेव संस्कृती आहे असं मला वाटतं की ती जी संपूर्ण जगाला अगदी योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकते. आणि त्याच्याबरोबरीने आयुर्वेद आणि भारतीय संस्कृती या 2 गोष्टी मुळामध्ये वेगळ्या नाहीतच आहेत. एकाच नाण्याच्या 2 बाजू असाव्यात अशा पद्धतीने या दोन्ही गोष्टी आहेत त्या काम करत असतात. म्हणजे आम्ही अनुभवही याचा घेतो की आयुर्वेद आम्ही जेव्हा जगतो तेव्हा आपोआपच संस्कृतीची जी काही मूल्य आहेत ती आमच्याकडनं सांभाळली जातात. आणि जेव्हा भारतीय संस्कृतीतल्या परंपरा आपण जपायला पुढे जातो तेव्हा त्याच्यामधनं आरोग्याचं रक्षणसुद्धा आपोआप होत असतं. अगदी एक साधं उदाहरण देते. आज 15 ऑगस्ट आहे.
परवा आपण सगळ्या देशभरामध्ये कृष्णाष्टमी साजरी करू. आता कृष्णाष्टमीला आपण स्वरूप जरी वेगवेगळ्या रिजनमध्ये त्याचं वेगळं असलं तरीसुद्धा मुळामध्ये गोपाळ काला हा आपण कृष्णाला प्रसाद म्हणून दाखवतो, नैवेद्य म्हणून आपण त्याचा स्वीकार करतो. काय आहे बरं हा गोपाळ काला? तर साध्या साळीच्या लाह्या त्या भिजतील एवढं, त्याच्यामध्ये थोडंसं दही, त्याच्यामध्ये थोडंसं मिरी, मीठ, साखर आणि कोथिंबीर, अगदी साधं. आणि बघा आत्ता ऋतू कुठला चालू आहे? तर ऋतू चालू आहे पावसाळा, ज्याच्यामध्ये अग्नी मंदावलेला आहे, आपली पचन शक्ती जी आहे ती खालावलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये गोपाळ काल्याचा प्रसाद दाखवला आणि तो आपण सेवन केला की त्यातनं आपली परंपराही जपली गेली आणि त्याचबरोबरीने आपलं आरोग्य आहे तेही अगदी उत्तम राहिलं. आणि हा असा जो संबंध आहे ना, तो प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक परंपरेमध्ये, प्रत्येक रीतिरिवाजामध्ये दिसतो. आणि हे जर का या पद्धतीने आजच्या युवा पिढीला समजवलं गेलं, सांगितलं गेलं, तर जे तुम्ही सुरुवातीला म्हणालात की परंपरा म्हटली की नवीन पिढीला असं वाटतं की अरे हे काय चाललंय आणि हे सगळं मी कशाला पाळायचं, काळ माझा हा आधुनिक काळामध्ये मी जन्माला आलेलो आहे. परंतु मूल्य जी आहेत ती प्रत्येक काळाला अनुकूल अशीच असतात. आम्ही आयुर्वेदाचं आपलं केंद्र आहे, जगामधलं अगदी जगप्रख्यात असं म्हणूया, संपूर्ण जगभरामधनं सगळ्या देशातले लोक आमच्याकडे येतात. परंतु श्री गुरुजींनी आम्हाला आत्मसंतुलनमध्ये प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव साजरा कसा करायचा हे शिकवलेलं आहे आणि हे आम्ही प्रत्यक्षामध्ये आणत असतो. ते नेहमी असं म्हणतात की लाईफ इज अ फेस्टिवल, म्हणजे तुम्हाला जीवन जगायचं तर ते तुम्ही उत्सवासारखं जगायला हवं. बरोबर. आणि खरोखरच उत्सव आपण ज्याला म्हणतो त्याच्याने काय होतं, उत्साहाचं वर्धन होतं, त्याच्यामुळे आरोग्य मिळतं. बघा 4 लोक एकत्र आले, कुठला घरामध्ये साधा सण समारंभ असला तरी सुद्धा आपण सगळे एकत्र येतो, काहीतरी खरेदी करतो, एकमेकीला काहीतरी प्रेमाने भेटीगाठी देतो आणि काय होतं, सगळा आळस आहे तो निघून जातो, सगळा कंटाळा आहे तो निघून जातो. अगदी आजारी मनुष्य असला तर तो सुद्धा क्षणभरासाठी त्याच्या दुःख किंवा वेदना आहेत तो विसरल्याशिवाय राहत नाही. आणि हा उत्साह जो आहे तो आपल्याला आरोग्याकडे घेऊन जाणारा असतो. आज महाराष्ट्राला फार मोठी साहित्य सगळी संपदा लाभलेली आहे, परंपरा लाभलेली आहे. संतांनी म्हणजे जे मला आकलन जे होईल ते मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की आज प्रत्येक संत जे होऊन गेलेले आहेत, या प्रत्येक संतांनी विश्वबंधुत्वाचा विचार केलेला आहे, त्यांनी सगळ्या समाजाचा विचार केलेला आहे. पण आजच्या 75 वर्ष आपण जेव्हा साजरी करतो आहोत, तेव्हा जेव्हा आपण या सगळ्याकडे बघतो तेव्हा कुठेतरी संतांचा हा विचार आपण सोडला आहे. संतांचा सगळा जो विचार आहे तो भारतीयत्वाला पुरा, किंबहुना भारतीयत्वाचा आत्मा आहे. संतांचा विचार काय आहे? आपल्याकडचे समजा आता वारकरी संप्रदायाचा विचार केला, इथे टिळक सर आहेत, अभय टिळक, माझ्यापेक्षा ते त्याच्यामध्ये ते कीर्तनकारच आहेत. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. अशा पद्धतीची ही भागवत संप्रदायाची हे जे मंदिर उभं आहे. आपल्याकडचे जे 5 भक्ती संप्रदाय आहेत आणि गणपती आणि शाक्त संप्रदाय, या सगळ्या संप्रदायांनी मानव कल्याणाचा विचार केलेला आहे. आणि जे प्राया भारतीयत्व आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, याचा हा भारतीयत्वाचा पाया आहे. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याचा विचार संतांनी केलेला आहे. बरोबर आहे. आणि तो कसा केलेला आहे तर संत काय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, म्हणजे भेदाभेद करू नका असं संत सांगतात. उच नीच काही नेणो भगवंत असं संत सांगतात. आणि संतांनी नेहमी दंभस्फोट केलेला आहे. समाजामध्ये ज्या ज्या वेळी वेगवेगळ्या एक अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी या विरुद्ध संतांनी आवाज उठवला, दंभस्फोट केलेला आहे. त्यासाठी भारुडांचा वापर केलेला आहे. बहुरूढ तेच भारुड, रूपकाश्रयी अभंग ते भारुड. त्या भारुडांमधून संतांनी त्या काळातल्या सामाजिक वास्तवातले ज्या अनिष्ट गोष्टी होत्या त्याच्यावर कोरडे ओढलेले आहेत. आणि हेच भारतीयत्व आहे. आणि सामाजिक सौहार्दता ही संतांनी शिकवली.
आरोग्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा योगाचा विचार केला जातो आणि मानसिक संतुलनासाठी सुद्धा योगाचा विचार केला जातो. आज कुठेतरी आपण बघतोय की योगाला जरा बरे दिवस येताना आपण बघायला मिळत आहे. काय सांगाल जेव्हा आपण या सगळ्याची जेव्हा चर्चा करतोय? खरं आहे तुमचं, पण आपण जेव्हा अध्यात्म किंवा योग आणि विज्ञान किंवा आजची पिढी किंवा आधुनिकता हे जेव्हा म्हणतो आणि आपण ह्याला सगळ्याला आरोग्याच्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माझा बेसिक प्रश्न हा आहे जो मी सगळ्यांना विचारत असते की कितीही जग पुढे गेलो, कितीही नवीन टेक्नॉलॉजी आली, कितीही आपण प्रगत झालो, तरीसुद्धा आरोग्याच्या, हेल्दी राहण्याच्या, फिट राहण्याच्या, फिजिकली असो किंवा मेंटली, याच्या संकल्पना किंवा याची तत्त्व तीच राहणार आहेत. कारण आपलं शरीर, आपलं हे जे शरीर आहे, आतमधली जी यंत्रणा आहे, ही 2022 मध्ये वेगळी नाही आलेली. बरोबर आहे. ती मागच्या शतकात वेगळी होती आणि मग ती आता वेगळी झाली आहे काळानुसार, असं नाही आहे. सो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ बिईंग हेल्दी, बिईंग फिट, फिजिकली आणि मेंटली ही तीच आहेत. त्यामुळे आपण आधुनिकता कशाला लावायची हे पहिले समजून घ्यायला पाहिजे. ओके. आणि दुसरं ज्या वेळेला तुम्ही योग आणि आरोग्य किंवा आसनांचा विषय तुम्ही काढलात, तर आता असं झालं की योगशास्त्राला डेफिनेटली खूप जगभर आता लोक करत आहेत, पण त्यातला अनफॉर्च्युनेटली बऱ्याच ठिकाणी खूप सिलेक्टिव्ह काय म्हणतात त्याला प्रॅक्टिस किंवा केलं जात आहे, जो फक्त फिजिकल प्रॅक्टिसेसचा भाग आहे आसनांचा, तो फक्त व्यायामासारखा केला जातो. आणि योग हा योगा झालाय, तो योगापासून पुन्हा योग व्हावा तर आपण खरंच आपल्या संस्कृतीला धरून ठेवू आणि खरंच मूळ प्रिन्सिपल जे आहे आपल्याला योग जे देणार आहे किंवा देऊ इच्छितो त्याला धरून बसू. त्यामुळे योग या विषयाकडे, योगशास्त्राकडे त्याच्या कम्प्लीटनेसनी बघितलं जावं. आजकाल सोशल मीडियावरती पण खूप सुंदर सुंदर फोटोज टाकणे म्हणजे आय डू योगा, परत मेडिटेशन, ह्याला सुद्धा खूप ग्लॅमर आलंय. आय मेडिटेट, पण मी मेडिटेशनला बसल्यावर मी स्वतःबरोबर किती गप्पा मारतोय किंवा मारतीये हे कोणीच बोलत नाही. तर योग हा इतकं देऊ शकतो, आपण फक्त आरोग्याबद्दल बोलतोय. योग खूप काही देऊ शकतो आणि फक्त आपण आय डू योगा असं एक म्हणून जातो. मी येतो सगळ्यांकडे, मी येणार आहे, सगळ्यांना वेळ पुरेसा देणार आहे, पण आता योगाचा विषय चालू आहे, त्याच्यामध्ये पुन्हा आरोग्याचा विषय चालू आहे. म्हणून 5000 वर्षांची आयुर्वेदाची एकूण संस्कृती आहे. या खरं तर आयुर्वेदानी आत्ताच्या आधुनिक काळामध्ये या जगाला नेमकं काय दिलेलं आहे? मला सुहासजी असं वाटतं की आपण जी याची पंचलाईन दिली आहे की मंथन राष्ट्रहिताचे आणि जागर भारतीयत्वाचा, आपण सगळेजण 5000 वर्षापूर्वीपासून आमच्याकडे हे ते आहे, आमच्याकडे त्यावेळेला प्लास्टिक सर्जरी होत होती, एका रात्रीत आम्ही लोखंडाचा पाय बदलायचो आणि ते आमच्याकडे आहे. कॅटरॅक्टचं ऑपरेशन कसं करावं ह्याचा जे आत जाण्याचा मार्ग आहे तो त्यावेळेला अहिंसेचा काळ असून सुद्धा आमच्याकडे परफेक्ट लिहिलेला गेलेला आहे. असं आपण आयुर्वेदाबद्दल अभिमानानं बोलतो, मान्यता नाही मिळत. मग त्याच्यापेक्षा जो आज स्वातंत्र्याचा दिवस आहे, तर या दिवशी गेल्या 75 वर्षानंतर आपण आरोग्याच्या स्वातंत्र्यामध्ये कुठे आहोत? अजूनही आपले लोक ट्रायपॉड घेऊन चालत आहेत, बरोबर, वॉकर घेऊन चालायला लागतंय, कमरेचा पट्टा घातल्याशिवाय प्रवास करता येत नाही आहे, लिखाणाला बसायचं तर मानेचा पट्टा घालायला लागतोय. आज नातवंडांच्या बरोबर किंवा मुलांच्या बरोबर जर छान चमचमीत खायचं तर आधी ॲसिडिटीची गोळी घ्यायला लागते. थायरॉईडची गोळी घेतल्याशिवाय दिवस सुरुवात होत नाही. पूर्वी करदर्शन करून सुरुवात करायचे, आता थायरॉईडच्या गोळीनं दिवसाची सुरुवात होती आहे. डायबिटीज गोळ्या घेतल्याशिवाय कंट्रोल राहत नाही आहे. काही लोक इन्शुलिनपर्यंत पोचलेली आहेत. तरुण मुलं 18, 19 वर्षाची मुलं, त्यांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करायला लागती आहे. संधिवात, स्पॉन्डिलोसिस सारखे जे उतार वयामध्ये होणारे आजार, वय झालं की गुडघे दुखायचेच. मग आपण विरोधाला म्हणायचं हो पण उजवाच गुडघा दुखतो, डाव्या गुडघ्याचं वय तितकंच आहे, बरोबर, असे जे विनोद व्हायचे ते गुडघे आता तिशीतच दुखायला सुरुवात झालेली आहे. पुढची पिढी जन्माला घालत असताना आपण अशा मोठ्या मोठ्या पानभर ह्या इन्फर्टिलिटीच्या जाहिराती बघितलेल्या होत्या का आपल्या लहानपणी? नाही. मग पुढची पिढी जन्माला घालत असताना आज साधं म्हणजे कृषी याच्यातले हे तज्ज्ञ आहेत तिथं माझ्याजवळ, देशी केळं आणि टिश्यू कल्चरचं केळं ह्याच्या गुणात, चवीत सगळा फरक आहे. मग आपल्या घरामध्ये जे बाळ जन्माला येणार आहे ते टिश्यू कल्चरचं का, नैसर्गिक का नाही?
हा विचार कुठंतरी आज 75 वर्षानंतर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही अगदी सुंदर महाराजांच्यापासून जी सुरुवात केलीत आणि त्यांनी सांगितलं की साऊंड इज द बेसिक एनर्जी. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 महाभूतांच्यावर जी सृष्टी अवलंबलेली आहे त्यातलं आकाश हे मूळ महाभूत आहे आणि ते 5ही महाभूतात असल्यामुळं त्याचा शब्द हा जो गुण आहे किंवा नाद ही त्याची जी तन्मात्रा आहे ती 5ही महाभूतांमध्ये आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीची तपासणी ही त्याच्यावर करता येऊ शकते. नाद परीक्षा ही अतिशय महत्त्वाची आहे नाडी परीक्षेच्या बरोबरीनं. बरोबर. एकेकाळी आपण या इंजिनियर लोकांच्याबद्दल म्हणजे पारतंत्र्यात असताना जे इंग्रजी इंजिनियर होते त्यांच्याबद्दल म्हणायचो की ते नुसतं मशीनचा आवाज ऐकून सांगायचं की कुठं बिघाड झालाय आणि गोरासाहेब लगेच बाहेर सरसावून करायला जायचा. हे आपण नुसतं त्यांच्याबद्दल बोललो पण त्यांचा तो चांगला गुण घेतला का की आवाजावरनं आपल्या शरीराची परीक्षा होऊ शकते. मग स्टेथोस्कोप आला, मग तिथून पुढं जाऊन 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 आज सोनोग्राफी आली. मग सोनोग्राफीमध्ये सुद्धा विशिष्ट पद्धतीनं आवाज आतमध्ये सोडून तुम्हाला मुतखडा आहे का काय आहे, गर्भाशयात फायब्रॉइड आहे का हे समजायला लागलं. मग तोच जुना आयुर्वेद आमच्याकडे 5000 वर्षापूर्वीची परंपरा आहे म्हणून धरण्यापेक्षा त्या नाद परीक्षेचं रूपांतर आज आपण सोनोग्राफीत करू शकतोय का? आज एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरला अतिशय उत्तम पद्धतीनं MRI वाचता येतोय का? एक्सरेचा अर्थ लावून जर हाडं ठिसूळ झाली म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या घ्या का? कुपोषित घरातले आहात? नाही, त्याच्यात दयेनं सगळं खाऊन पिऊन सुखी आहे. खरं. मग खा ऊन आणि पी ऊन, म्हणजे ऊन खायला आणि ऊन प्यायलाच आपण विसरलो तर हाडं ठिसूळच होऊन जाणार आहेत. नक्कीच. बरोबर. मग ते जे काही खाऊन पिऊन सुखी जे आपलं आहे तर त्या कॅल्शियमच्या गोळ्या, सप्लिमेंट्सच्या गोळ्या घेणं हे आपलं पारतंत्र्य नकोय मला. जो आयुर्वेदाला अपेक्षित भाग आहे, जो आयुर्वेदाला आरोग्य स्वातंत्र्य अपेक्षित आहे ते मी मरेपर्यंत माझा मी संडास लघवीला तरी जाऊ शकलो पाहिजे. इकडून नळ्या घातल्या तिकडून नळ्या घातल्या असं माझं रूप असायला नको. आणि याच्याकरता जसं आयुर्वेद आणि संस्कृतीबद्दल भाग्यश्रीताईंनी खूप छान सांगितलं तर तिथपासून विचार करून आजपर्यंतचा जो तो विचार आहे तो जर का आपण परिपूर्ण पद्धतीनं अंमलात आणला तर आयुर्वेद तुम्हाला ड्रगलेस जगायला शिकवतो. गाईचं महत्त्व आणि याचं शेतीशी सांगड ही कशी असू शकणार आहे? आपल्याकडे अनेक प्रकारच्या देशी गायी होत्या परंतु अगदी काही गायी, काही जे ब्रीड आहेत ते अगदी 0.5-0.3% लेवलला आलेले आहेत. एवढी आपली शुद्धता कमी व्हायला लागलेली आहे. आपण आझादी के अमृत महोत्सव साजरे करतोय परंतु साहेब 60 ते 70 वर्षापूर्वी बाहेरच्या देशातील लोकांनी, शास्त्रज्ञांनी आपली गीर गाय असेल, आपली सहिवाल असेल किंवा नागोरी असेल, ह्या अनेक प्रकारच्या गायी बाहेरच्या देशात गेलेल्या आहेत. सहिवाल गाई ही 27 देशामध्ये आहे. ब्राझीलची अर्थव्यवस्था आता सध्या आपल्या भारतीय वंशाची गीर गायीवरती अवलंबून आहे. आणि आज आपल्या परिस्थिती अशी आहे की भारतासारख्या देशाला आपल्याला गीर करून त्याचे सिमेंटचे डोसेस किंवा एम्ब्रिओ मागायची वेळ आलेली आहे. त्यामुळं ही जी आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, आपली शेती आहे, आपलं अर्थकारण, शेतकऱ्यांचं पूर्ण अर्थकारण ही आजही गायीवरती आहे, पशुपालनावरती आहे. ज्या ठिकाणी मध्ये जो एक सर्वे आलता, ज्या ठिकाणी जोडधंदा म्हणून शेतीला पशुपालन केलं जातं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतात असा एक रिपोर्ट आला होता. आणि आताच्या काळामध्ये जर पाहिलं तर गो आधारित अनेक व्यवसाय निघालेले आहेत. त्यामध्ये देशी गो पालनामध्ये ब्रीडिंग, जसं जसं गायींची संख्या कमी होऊ लागलेली आहे त्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात ब्रीडिंगवरती काम होते. खूप मोठ्या प्रमाणात शेण, गोमूत्र याच्यावरती काम होतंय आणि ह्याचा वापर तुमच्या शेतीमध्ये होतोय. तुमचं आरोग्य म्हणजे वातावरणाचं आरोग्यसुद्धा सुधारायचं काम गाय करत आहे. कारण त्याच्यातून जो मिथेन इमिशन जे प्रमाण आहे त्याचं कमी होत आहे. तुमचं आयुर्वेदामध्ये सुद्धा गायीला खूप मोठं महत्त्व आहे. योगामध्ये सुद्धा गायीच्या विविध प्रोडक्टला खूप महत्त्व आहे. वास्तूचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मला असं वाटतं ना की जी कधी मी पूर्वीची घरं बघितली, म्हणजे गाईचा मुद्दामून मी संबंध याच्यासाठी जोडला, पूर्वी शेणाने सावरलं जायचं, सारवलं जायचं, त्याच्यामध्ये पण एक सायन्स आहे. मी म्हणजे तुमच्या इतकं मी नाही सांगू शकणार पण त्याच्यामध्येही एक सायन्स आहे. गोमूत्र आहे ज्याचा उपयोग आपण घराच्या अनेक गोष्टींसाठी करू शकलेलो आहे, एक पवित्रता राखण्यासाठी. पण वास्तूचा जेव्हा आपण विचार करतो, आज आम्ही टोलेजंग इमारती बांधल्या आहेत
काचेच्या बंदिस्त वातावरणामध्ये आम्ही राहतो, पण मोकळा श्वास काही आम्ही घेत नाही. तेच आम्ही चिरेबंदी वाड्यामध्ये आहोत, छान वाड्यांमध्ये आहोत, छान घरांमध्ये आहोत, ज्याची सगळी रचना खूप छान आहे. काय नेमकं हरवलं, म्हणजे आपण हे का, म्हणजे आज देखील पुण्यासारख्या ठिकाणी जर विचार केला तर पुण्यामधले जुने वाडे हे नामशेष होत गेले आणि तिथे इमारती उभ्या राहिल्या. नेमकं याच्याकडे कसं पाहायचं आपण? की वास्तुकला हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ती मूर्त स्वरूपात आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसते. आणि काळाच्या संक्रमणामध्ये वास्तुकला ही विकसित होताना तिने अनेक राजवटी पाहिल्या आहेत, अनेक पाश्चिमात्य संस्कृतीला सुद्धा अडॉप्ट केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आपली स्थानिक सामुग्री, स्थानिक शैली आणि स्थानिक कारागिरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्थानिक हवामानाला अनुसरून त्या इमारती बांधल्या जायच्या. परंपरेनुसार आपल्या भारताच्या निरनिराळ्या भागातल्या जे वास्तू आपण पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप विविधता आहे. महाराष्ट्रातल्या वास्तू किंवा राजस्थानमधल्या वास्तू किंवा आसाममधल्या वास्तू आपण पाहिल्या तर तिथली जी स्थानिक सामुग्री, स्थानिक जीवनशैली ह्यांना अनुसरून त्या बांधल्या जायच्या. बरोबर. तो आपण आता म्हणाला फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो की सह्याद्रीतला तो बेसॉल्ट दगड आहे किंवा आपण कोकणामध्ये गेलो तर चिऱ्याचा दगड वापरतो. हां, तर तो स्थानिक हवामानाला अनुसरून वापरला जायचा. शिवाय त्याची एक शैली म्हणाल तर महाराष्ट्रातले जे वाडे आहेत ते इथल्या हवामानाला अनुसरून बांधले जायचे. की त्याच्या जाड भिंती मग त्या काळ्या पाषाणातून असतील किंवा चांगल्या भाजलेल्या विटांमधून तयार केलेल्या असतील. त्याचा जो गिलावा असायचा किंवा त्याच्यामधलं जे मॉटर असायचं ते चुन्यापासून केलं जायचं की ज्याचं आयुष्यमान हे खूप जास्ती आहे इतर गोष्टींच्या मानाने. शिवाय वाडे हे बांधले जायचे हे इनवर्ड लुकिंग त्याचं प्लॅनिंग असायचं की जेणेकरून आतमध्ये चौक असायचे. हे चौक हवामाना संतुलित ठेवण्यासाठी त्याचा मोठा फायदा होत होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौक ही सर्वांना एकत्र आणणारी जागा होती. राईट. त्याच्यामध्ये सोशल आस्पेक्ट पण आहे. आणि ते अशा इमारती बांधताना तुम्ही जसं म्हणाला की शेणानं सारवल्या जायच्या जमिनी, तो एक नैसर्गिक गोष्ट आहे की ज्या निर्जंतुक अशा पद्धतीने आपली घरं सारवली जायची. गोमूत्र शिंपडलं जायचं की ज्यामुळे बॅक्टेरिया वगैरे ह्या गोष्टी येत नसत. तर आज प्रगती होत आहे, परिवर्तन होत आहे, नवीन इमारती आपल्याला काचेच्या आजूबाजूला दिसत आहेत आपण असं म्हणतो. पण हे सगळं करत असताना आपल्या वास्तुकलेमधल्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्याच्याकडे बघण्याची गरज निर्माण झाली. चौक हरवलाय. हां, जिथे एकत्र येत होते तो चौक हरवला आणि बेडरूम्स जास्त झाल्या, रूम्स जास्त काढल्या आपण. आज आपल्याकडे आणखीन एक गेस्ट सुद्धा आहेत पण ते प्रत्यक्ष इथे येऊ शकले नाहीत. निटूरकर महाराज. निटूरकर महाराज हे खरं तर हैदराबादला असतात, आपल्या सगळ्यांना परिचित असतीलही कदाचित. निटूरकर महाराज म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचं जे मूळ चरित्र आहे जे तेलुगूमध्ये आहे ते त्यांनी मराठीमध्ये ज्यांनी अनुवादित केलं ते निटूरकर महाराज. इव्हन ते DRDOच्या माध्यमातून देशसेवेमध्ये सुद्धा होते. एकूण प्रचंड अध्यात्म, शास्त्र, विज्ञान याच्यातला खूप गाढा अभ्यास आहे. तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला काही प्रश्न पाठवतो आणि तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल का. त्यांनी ती मान्यता दिली. त्यामुळे खरंच एक चांगला, अजून या कार्यक्रमाला मी असं म्हणेन की एक चांगलं भाग्य आपल्याला लाभलं याच्यामध्ये. मी त्यांना हाही प्रश्न विचारला की जीवन आपल्याकडे एक उपासना पद्धती आहेत, 3 पद्धतीच्या उपासना पद्धती आपल्याकडे आहेत. मी म्हटलं या उपासना पद्धती आणि जीवन याचा आपण कसा एक मेळ घालू शकतो, कसं आपण या उपासना पद्धतींकडे बघायला पाहिजे. त्यांनी त्याच्यावर एक छान त्यांचं जे काही मत आहे ते मांडलेलं आहे, तेही आपण ऐकूयात. गायन्ति देवा किल गीतकानि धन्यस्तु ते भारत भूमिभागे स्वर्गापवर्गास्पदमार्गभूते भवन्ति भूयः पुरुषा सुरत्वात् दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्र दुर्लभम. या भारत देशामध्ये जन्म मिळणं दुर्लभ असं शास्त्रात सांगितलेलं आहे. कारण भारत ही देवभूमी आहे, भारत ही वेदांची भूमी आहे आणि भारतीय संस्कृती विश्वामध्ये सर्वतोपरी आहे.
आपल्या संस्कृतीचा अभ्यास अनेक लोकांनी केलेला आहे, पाश्चात्यांनी खूप केलेला आहे, आणि त्यांच्याही धर्मग्रंथातून याचा उल्लेख सापडतो की भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. अनेक ग्रंथामध्ये, अनेक पुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे की भारतभूमी ही सर्वश्रेष्ठ कशी आहे. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा याबद्दल असं वर्णन केलंय. अहो अमीशाम किमकारी शोभनम प्रसन्न येशास्विदुत स्वयं हरिः यैर्जन्म लब्धम नृषिभारताजिरे मुकुंद सेवोपहिक प्रहाहिनः. या भारताचा महिमा सांगितलेला आहे. याचं वैशिष्ट्य काय तर भारतामध्ये जीवन पद्धती, विचार पद्धती आणि उपासना पद्धती हे ठरलेली आहे. आणि संस्कृतीचे मूळ 3 अंग आहेत: वे ऑफ लाईफ, वे ऑफ वर्शिप आणि वे ऑफ थिंकिंग. यालाच आपण जीवन पद्धती, उपासना पद्धती आणि विचार पद्धती असं म्हणूया. जीवन पद्धती कसं जगावं हे शास्त्राने सुंदर अभ्यास केलाय. म्हणजे पुराणापासून वर्तमानातल्या संतापर्यंत सदा दात घासून तोंडा धुवावे, इथून सुद्धा जीवनाचा क्रम कसा असावा याचं वर्णन आणि संतांनी केलेलं आहे. कारण जीवन जगताना प्रभावी जीवन जगलं पाहिजे. मुहूर्तम ज्वलितम श्रेयो त्याच्या धूमायितम चिरम. मनुष्य किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे. आणि ते सांगणारी संस्कृती भारतीय संस्कृती आहे. या भारतीय संस्कृतीचा अभ्यास केल्यामुळं मनुष्य सामान्य मानवाकडून महामानवापर्यंत पोहोचू शकतो असा याचा महिमा आहे. पण जीवन पद्धती शास्त्रानुसार असावी. शास्त्र हे मानवाच्या हिताकरता, मानवाच्या कल्याणाकरता आहे. पण आता लोकांना शास्त्राची आवड नाही आहे. असं वाटतं की कुठेतरी आपल्या ऋषी मुनी लिहून ठेवलेलं आहे, त्याला काही उद्योग नव्हता, असं नाहीये. हा त्यावेळेचा कायदा आहे. शास्त्रीति शास्त्र, हा जे आमच्यावर शासन करतं ते शास्त्र आहे. आजही आम्ही तो नियम मोडला कुठलाही ट्रॅफिकचा वगैरे तर आम्हाला पनिशमेंट होते. त्याप्रमाणे या शास्त्राचं उल्लंघन केल्यामुळं केव्हा ना केव्हा पर्यायी त्याचं पर्यावसान रोगामध्ये होतं. म्हणून शास्त्राचे नियम सांगितलेले आहेत की 15 दिवसाला एक व्रत करा, एकादशी व्रत करा, का उपवास करा, आपल्या शरीराकरता ते आवश्यक आहे. साधारणपणे गेल्या 30 वर्षात म्हणजे आर्थिक पुनर्रचना पर्व सुरू झाल्यानंतर जो आपल्याकडे एक स्वर सतत ऐकू येतो आणि जो इथून पुढच्या काळामध्ये अधिक बुलंद करण्याची आवश्यकता आहे त्याला आम्ही सहभागात्मक विकास असं म्हणतो. म्हणजे जो सामान्य माणूस विकासाच्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि जो म्हणजे खरा मगाशी माझा एक तो भाग थोडा राहिला म्हणून मी फक्त ते त्याला जोडून घेतो की जी फेबियन सोशलिझमची तत्वदृष्टी आम्ही अंगीकारली होती की आम्हाला ज्या उद्दिष्टाकडे जायचं आहे तिथे आपण हळूहळू क्रमाक्रमाने उत्क्रांतीच्या मार्गाने जाऊया. कारण क्रांती ही साधारणपणे तो वेगळा विषय आहे, पण उत्क्रांती ही अभिप्रेत आहे. ही उत्क्रांती होत असताना ज्या समूहाचं आम्हाला उन्नयन घडवून आणायचं आहे त्याच्या स्वतःच्या विकासाबद्दलच्या कल्पना काय आहेत याचा कुठेतरी आपल्याला प्रक्रियेमध्ये, धोरणांच्या निश्चितीमध्ये भाग घेतला पाहिजे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये एकूण प्रशासन, एकूण नोकरशाही आणि ज्याला आम्ही शासन संस्था म्हणतो, म्हणजे मी स्टेट आणि गव्हर्नमेंट याच्यामध्ये आपण फरक करूया. बरोबर. स्टेट ज्याला आम्ही शासन संस्था म्हणतो, या शासन संस्थेचा जो आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये रोख ठेवायला लागेल हा अधिकाधिक स्वतःच्या विकासाबद्दल लोकांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या कल्पना काय आहेत आणि त्यांचं प्रतिबिंब धोरणामध्ये घालण्याच्या दृष्टीने लोकसंवाद कसा वाढेल हा त्या प्रशासनाचा एक भाग असला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा जो आज आवर्जून सांगणं आवश्यक आहे तो असा की कुठेतरी आपल्याला सर्वसामान्य माणसाला आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला हे सांगावं लागणार आहे की आमची सुद्धा आता ब्रिटिश सरकार होतं तेव्हा मायबाप सरकार सगळं करेल
ही भूमिका सोडावी लागेल. माझ्याकडे यंग लोक, तरुण मुलं मुली खूप येतात स्टुडिओमध्ये, त्यामुळे मी हे सर्रास बघते की खूप सारे हेल्थ इश्यूज लोकांना खूप आधीपासून सुरू होत आहेत. त्याच्याच बरोबरीनं मेंटल हेल्थ हा जो एक पार्ट आहे, फिजिकल हेल्थ हा दृश्य स्वरूपात दिसतो म्हणून आपल्याला पटकन जाणवतो आणि आपण पटकन त्याच्यासाठी काहीतरी करायला बघतो. पण आज 20मध्ये काही वर्षांपूर्वी आपण 20तल्या लोकांना मला एन्झायटी आहे, मला स्ट्रेस आहे हे ऐकलं नव्हतं, पण आता हे सर्रास ऐकायला मिळतं आणि त्याच्यासाठी म्हणून पण लोक येतात. तर जेव्हा आपण स्वातंत्र्य किंवा आझादी म्हणतो तेव्हा आपण देश आझाद झाला आहे हा एक फॅक्टर झाला, पण आपण अजूनही स्लेव्ज आहोत, शरीर निरोगी नाही आहे या फॅक्टचे आपण स्लेव्ज आहोत आणि आपण आपल्या मनाचे स्लेव्ह आहोत. त्यामुळे त्याच्यातूनही आपल्याला आझाद होण्यासाठी योग करणं गरजेचं आहे. सध्या जे सगळे हॉर्मोनल इम्बॅलन्स हा एक मोठा एक असा आपण म्हणू भस्मासुरासारखा वाढणारा प्रकार सध्या समाजामध्ये दिसतो. थायरॉइड असू देत, वंध्यत्व असू देत, लो स्पर्म काउंट असू देत किंवा काय भलते सगळे जे काही असंतुलनाचे रोग आहेत, तर या सगळ्यांवरती श्री गुरुजी आपले नेहमी सांगत की अग्नीवरती काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि ते करण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे योगासनं करणं. आणि योग ह्याच्यामध्ये योगासना हा एक खूप मर्यादित अर्थ झाला. अष्टांग, जसे आयुर्वेदाची सुद्धा अष्टांग आहेत तशी योगाची सुद्धा अष्टांग आहेत आणि या प्रत्येक अंगाचा त्याच्यामध्ये विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्राणायाम आहे, दीर्घ श्वसन आहे आणि सगळ्यात चांगल्या प्रकारे ओंकार म्हणणं हा मला असं वाटतं की योगासनांचा किंवा सगळ्या योगाचा अगदी एक उच्च बिंदू आहे. आपण सगळ्यांनी आत्ता उल्लेख केला की नाद हा खूप महत्त्वाचा किंवा साऊंड फ्रिक्वेन्सी जी असते त्याचे जे काही सगळे व्हायब्रेशन्स असतात ते आपल्याला दिसले नाहीत तरी खूप खोलवर आतपर्यंत काम करत असतात आणि हे विचारांमध्ये घेऊन आत्मसंतुलनमध्ये मला अतिशय अभिमान आहे. पण जगातलं पहिलं आणि एकमेव असं ओंकाराचं मंदिर आपल्या इथे आहे आणि पंचकर्म करण्यासाठी जेव्हा सगळ्या जगभरातनं लोक येतात आणि त्याला कुठल्याही धर्माचं बंधन नाही, कुठल्या भाषेचं बंधन नाही, कुठल्याही पंथाचं बंधन नाही, सगळे लोक तिथे येऊन आनंदाने सगळे एकत्र येऊन ध्यानाला बसतात, ओंकार म्हणतात आणि पंचकर्माच्या बरोबरीने आयुर्वेद हे तर एक अतिशय उत्तम विज्ञान आहेच, पण त्याच्या बरोबरीने अध्यात्मातला हा जो काही भाग आहे त्याचा एक आपण सपोर्ट घेतला किंवा हातभार लावला तर मिळणारे जे काही सगळे गुण आहेत किंवा परिणाम आहेत ते अगदी अप्रतिम असे अनुभवाला येतात. नक्कीच. याबरोबर म्हणजे माझ्या डोक्यात आलं की आपण कधी कधी असं बघतो एखाद्या छान वास्तूच्या शेजारी, अगदी म्हणजे एखादी खूप छान वास्तू आहे त्याच्या शेजारी एखादी टोलेजंग इमारत बांधली जाते. कधी कधी असा मनात प्रश्न येतो की ह्या सुंदर वास्तूचा हा अपमान आहे का हो? म्हणजे असं आपण काहीतरी शेजारी वेगळंच कन्स्ट्रक्शन करू, काय सांगाल त्याच्यावर? की जुनी ऐतिहासिक जर इमारत असेल तर त्याची एक वेगळी शैली असते, सामुग्री असते, कदाचित तिला एक इतिहास पण असतो आणि त्याच्या शेजारी एखादी नवीन इमारत येते जी समजा काचेमध्ये बांधली असेल, आधुनिक, तो एक ॲरोगन्स आपण म्हणू की एखादी ऐतिहासिक इमारतीच्या शेजारानं नवीन इमारत बांधताना त्या जुन्या इमारतीचा कुठेतरी आदर ठेवला पाहिजे. मग तो आदर तुमच्या सामुग्रीमधून, तुमच्या आकारमानामधून तो प्रतीत व्हायला पाहिजे की आपण एक आर्किटेक्चरल ॲरोगन्स म्हणू की तो आपण इथे कसा येणार नाही याची जाणीव, ह्याच्याकडे ही जाणीव ही जागृत व्हायला पाहिजे, त्याची एक नजर तयार व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आमची जी वास्तुरुची चॅनल आहे तर त्याच्यामध्ये आपल्या ऐतिहासिक वास्तूंकडे बघावं कसं, त्याच्या शैलीकडे बघावं कसं, ह्या इमारती आपल्या आजूबाजूला आहेत त्या कशा जाणून घ्याव्यात याचा एक अवेअरनेस क्रिएट करण्याचं आम्ही काम करतो आहे की जे आपण म्हणजे वास्तुविज्ञानाचा आणि पर्यावरणाचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण वास्तुविज्ञानच मुळात पर्यावरणाशी निगडीतच आहे आणि संतांनी पर्यावरणाचा विचार मांडलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. बरोबर. आता नगरेची रचावी किंवा महावने लावावी ह्या सगळ्याचा संबंध पर्यावरणाशी आणि पर्यायानं या वास्तुविज्ञानाशी आहे. माने सर, आपण गोपालनाचा जेव्हा विचार करतो तेव्हा गोपालनामध्ये अध्यात्म, संस्कृती, शास्त्र या सगळ्याची सांगड आपण कशी घालायची?
आरोग्याचा विचार करताना आपल्याला ह्या पशुपालनाचा विशेषतः गायींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. शेती आपली पूर्णतः आपली जमीन पूर्ण त्याचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि ते सुधारण्याचं कार्यसुद्धा ही गायी आपल्या शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून, कारण आपण पंचगव्य म्हणतो, आपण गायीपासून जे पंचगव्य तयार करतो त्याचा आपल्या आहारामध्ये असेल किंवा वेदामध्ये असेल किंवा ट्रीटमेंटसाठी त्याचा वापर करतो, तसा त्याचा वापर शेतीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करून जमिनीचे आरोग्य आपण सुधारू शकतो. दुसरं आपलं आरोग्यसुद्धा जसं आता आपण या ठिकाणी चर्चा केली की खूप असाध्य रोग आता तयार व्हायला लागलेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा काऊ थेरपी आलेली आहे. जसं मगाशी ताणाचा हा विषय आलता की स्ट्रेसचा विषय आलता, काउम्युनिकेशन किंवा काऊ कर्डिंग ही कन्सेप्ट आता खूप मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशामध्ये आहे. अगदी त्याला काही डॉलरमध्ये आणि हजारो रुपयामध्ये गायीच्या सहवासात राहण्यासाठी तुम्हाला पैसे पेड करायला लागतात त्या ठिकाणी. तर ते सुद्धा हा कन्सेप्ट आपल्याला शेतकऱ्यांच्या पर्यंत किंवा जास्तीत जास्त शहरातल्या लोकांच्या पर्यंत ही कन्सेप्ट जाणं खूप गरजेचं आहे. भारतीयत्वाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आता प्रत्येकाची व्याख्या तुमच्या दृष्टीनं आपल्याला पुढे काय अपेक्षित आहे, काय करायचं आहे? मी असं म्हणेन की पारतंत्र्य जे असतं ते मुख्य म्हणजे पहिलं रोगापासून असतं. त्यामुळे आरोग्य हा धर्म अर्थ काम मोक्ष हा जो काही आपला पुरुषार्थ आपल्याला भारतीय संस्कृतीने सांगितला, तर ह्यातलं कुठलंही अंग परिपूर्णतेला न्यायचं असेल तर पहिल्यांदा निरोगी शरीर आणि निरोगी मन हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं. आणि आयुर्वेदाने तर त्याच्याही पुढे जाऊन प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते असं सांगून ठेवलं आहे. म्हणजे जे WHO आज अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला की स्पिरिच्युअल हेल्थ हा कन्सेप्ट त्यांना आत्ता कुठे उमगायला लागला, तो आयुर्वेदाने हजारो म्हणजे 5000 वर्ष आपण उल्लेख करतोय. पण वेद हे जसे अपौरुषेय आहेत तसा आयुर्वेदसुद्धा कोणी एका व्यक्तीने लिहिलेला नाही आहे. तो या पृथ्वी तलावरती आला, तो स्वर्गातनं आला. आपले ऋषीमुनी, भारतीय ऋषीमुनी स्वर्गामध्ये गेले आणि त्यांनी तो समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आणला, फक्त भारतासाठी आणला आहे असं नाही आहे. आणि म्हणून आयुर्वेदाची तत्त्व जी आहेत ती जगभरामध्ये सगळीकडे लागू पडतात. आणि मला वाटतं की पहिलं जे आपलं मूलभूत स्वातंत्र्य आहे ते जर का आपल्याला अनुभवायचं असेल, तो खरा आनंद आतून उपभोगायचा असेल, तर त्याच्यासाठी आरोग्य हे पहिलं महत्त्वाचं. आणि त्याच्यासाठी आयुर्वेदाची कास धरणं हा एकमेव पर्याय आपल्यासमोर तर आहेच. आपलं तर ते शास्त्रच आहे, परंतु संपूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकेल असं हे आपलं आयुर्वेदशास्त्र आहे आणि प्रत्येकाने त्याचा स्वीकार करायला हवा. आयुर्वेदाबरोबरच योग आलंच, योग आणि आयुर्वेद एकाच याची जोड. करेक्ट. तर गोईंग फॉरवर्ड तुम्ही जे म्हणालात की यापुढे काय, तर गो बॅक टू द बेसिक्स, स्टिक टू द बेसिक्स. मगाशी जसं म्हणाले मी तसं की कितीही आपण प्रगती केली तरीसुद्धा बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ बिईंग हेल्दी मेंटली अँड फिजिकली हे तेच राहणार आहेत कितीही वर्ष आपण अजून असलो तरीसुद्धा. त्यामुळे बेसिक्स सोडता कामा नये. प्रत्येकाने थोडा अभ्यास केला पाहिजे, कारण बेसिक्स काय आहेत, कारण दर काही वर्षांनी ट्रेंड्स बदलतात. दर काही वर्षांनी कधी म्हणतात फॅट्स चांगलं नाही, कधी म्हणतात कार्ब चांगलं नाही, कधी म्हणतात शुगर चांगली नाही. तर ह्या प्रत्येक येणाऱ्या ट्रेंडकडे न जाता आपली जर बेसिक स्ट्रॉंग ठेवले तर आपल्याला बाहेरच्या कुठल्याही गोष्टी हलवू शकणार नाहीत. आणि योग जे आयुर्वेदाबरोबरच योग का, तर नुसतं त्याच्याकडे बरं होण्यासाठी किंवा आत्ता मला पटकन काहीतरी हवं आहे असं न बघता तुमचं बेसिकली योगाची मी केलेली डेफिनेशन ही आहे की योग ह्युमन पोटेन्शियलला मॅक्सिमाइज करतं. त्यामुळे जर योगात समाधीपर्यंत नेण्याची जर क्षमता आहे तर शारीरिक मानसिक आरोग्य हे जाता जाता करण्याचं काम आहे. अत्यंत महत्त्वाचा विचार मांडलाय अंजलीताई. वास्तुकला ही अनेक कलांना एकत्र घेऊन जाणारी कला आहे की जसं त्याच्यामध्ये शिल्पकला आहे, चित्रकला आहे, मूर्तिकला आहे आणि स्थापत्य, इंजिनिअरिंग आहे. यांना एकत्र घेऊन ती काळाच्या ओघात विकसित झालेली कला आहे. त्याच्यामध्ये कलाकुसर आहे आणि कारागिरांचाही मोठा सहभाग आहे. तर ही वास्तुकला गावागावांमध्ये आपल्या लपलेली आहे. त्याचा जो वारसा आहे तो तर जपला गेलाच पाहिजे, तो नामशेष होणार नाही हे पाहिलं पाहिजे. आणि जेव्हा आपण नवनिर्मिती करतो तेव्हा आपल्या पारंपरिक वास्तुशैलीमधल्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्या आपण पुढे कशा घेऊन जाणार आहोत, तर ह्याचा एक सांगोपांग विचार करून त्यात एक संतुलन आलं पाहिजे, बॅलन्स आला पाहिजे. फार मान अभय टिळकजी. मी अंजलताई जे म्हणल्या तोच धागा पुढे नेतो. कारण आमचं अध्यात्म असो किंवा अर्थकारण असो, संतुलन हा त्याचा पाया आहे. आणि मला
जे आत्तापर्यंत आपण सगळे योगाबद्दल जे बोलतोय, मला फक्त एक तुमच्या परवानगीने एक जो इथून पुढच्या काळात योगाचाच जो एक पैलू आपल्याला आवर्जून आचरणामध्ये आणायला लागणार आहे, जसा ऐहिक आणि पारलौकिकाशी संबंध आहे, तो म्हणजे गीतेमध्ये भगवंताने योग कर्मसु कौशलम अशी योगाची एक वेगळी व्याख्या केलेली आहे. वेगळी म्हणजे परिमाण वेगळं आहे की कोणत्याही कर्मामध्ये कौशल्य आणणं हा योग आहे. मला असं वाटतं जगामध्ये आज आपला जो लोकशाही देश आहे की सगळ्यात जास्ती तरुणांची लोकसंख्या आपल्या देशामध्ये आहे आणि पुढची 50 वर्ष हा आपल्याला लाभणार आहे. हा जर पदरात पाडून घ्यायचा असेल तर योगाची कौशल्य प्रधानता ही व्याख्या आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये अतिशय निगुतीने जोपासावी लागेल. त्यामुळे मी फक्त एकच वाक्य म्हणतो की आमच्याकडे शब्दज्ञानाच्या उपासनेची परंपरा अनादी काळापासून आहे. त्याला आता कौशल्याची जोड देणं आणि कौशल्य प्रधानतेमधनं रोजगार क्षमता वाढवणं याला पुढच्या काळामध्ये आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणावरती भर द्यावा लागणार आहे. हा योग आज अपेक्षित आहे. संपूर्ण जगात जर आपण पाहिलं आणि सर्वच गोष्टीचा जर विचार करायचा आपण ठरवला तर षड्ऋतू ही कल्पना फक्त भारतातच आहे. आणि त्या षड्ऋतूमध्ये हा आत्ताचा जो चातुर्मास्य आहे, या चातुर्मास्यामध्ये जो आषाढी आपण एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंतचा जो कालखंड मांडला आहे आणि यामध्ये भारतीयांच्या सर्वात जास्ती उपासनेचा कालखंड आहे. आणि याच्यात जर तुम्ही पाहिलं तर त्या टप्प्यामध्ये जसं आषाढामध्ये विष्णू आले, आता श्रावणामध्ये शंकराची उपासना आली, गणपती बाप्पा आमचे येत आहेत, अशा पद्धतीच्या ज्या स्तोत्ररचना आहेत, केवळ स्तोत्रपाठ केल्याने अग्नी प्रदीप्त होतो. नुसते स्तोत्र, जसं आपल्याकडे रुद्राभिषेक सांगितला आहे, एकादशी आवर्तनं सांगितलेत, गणपतीचे 21 आवर्तनं आहेत, आपण करून नुसते घरात जरी आवर्तनं केले तरीही आरोग्याच्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे या आपल्याला आरोग्य उत्तमरित्या प्राप्त होतं. ज्ञान, वाणी, कर्म, विद्या, तप, ऐश्वर, जसं व्रत, जप, नियम, तप, स्वाध्याय, क्रतू, दया, दमदान विशिष्टानाम सर्वेषां ब्राह्मणानां म्हणा. तर या संस्कृतीकडे ब्राह्मणी संस्कृती म्हणून पाहू नका, ही सर्वसमावेशक संस्कृती आहे, हे ध्यानात ठेवा. म्हणून संस्कृतला विरोध करू नका. पूर्वीच्या काळी जर तुम्ही काही म्हणत असाल किंवा संस्कृत हे बॅन केलं, आज नाही, आज गव्हर्नमेंट ते ओपन करत आहे, आज विद्यार्थीच शिकायला येत नाहीये. तर मला असं वाटतं की या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या याच्यामध्ये आपल्या संस्कृतीचं पुनरुद्धान करायचं असेल तर संस्कृत प्रत्येकाने शिकलंच पाहिजे असं मला वाटतं. हा तुमचा भरच आहे. दांडेकरजी, टिळक समितीचे कुशलतेबद्दल सांगितलं, त्या अर्थकारणामध्येच जर कुटुंबाचा खर्च भागायचा असेल तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे मन इंद्रिय सगळं स्वस्थ असायला पाहिजे. ही जी आयुर्वेदाची व्याख्या आहे त्या निरोगी माणसांना निरोगी राहण्यासाठी काय करायला पाहिजे, इथं आयुर्वेद खूप आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. एक पहिली गोष्ट की तुम्ही स्वतःला जाणून घ्या. जसं प्रकृतीमध्ये तुमच्या जन्मतारखेच्या पाठीमागं 9 महिने जाऊन आईच्या पोटात शरीर कसं घडलं, प्रत्येक ऋतूत काय बनलं याचा विचार करून उपचार ठरवले जातात. तसं काय होऊ नये म्हणून दिनचर्या, ऋतुचर्या हा जो सगळा कन्सेप्ट आपल्याकडे सांगितलेला आहे, तर ह्याचं जर जास्तीत जास्त हे झालं आणि आज तुम्ही हा खूप छान उपक्रम घेतला, खरं तर मला वाटतं की प्रत्येकाला वेगळं वेगळं बोलवून तुम्ही अजून एक एपिसोड छान करू शकाल. जर पब्लिक डिमांड असेल तर तसा जरूर तुम्ही विचार करा. पण तुम्ही मला बोलवलं आणि हे जे काही सांगायची संधी दिली त्याला खूप खूप धन्यवाद. माने सर, नक्कीच भारतीय संस्कृतीमध्ये जसं आपण गायीला खूप महत्त्व देतोय, त्यामध्ये अध्यात्म असेल, आपली परंपरा असेल, त्याला शास्त्रीय जोड देणं भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आणि त्याचं परिवर्तन हे शेतकऱ्यांपर्यंत होणं गरजेचं आहे. नवीन पिढीपर्यंत हे सर्व गो तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत जाऊन त्याला शास्त्रीय दृष्ट्याच पाहणं मला वाटतंय पुढच्या काळाची गरज असते. खूप खूप मोलाचा विचार मांडला. खांडगे सर, संत, पंत आणि तंत या सर्वांच्या साहित्यात भारतीयत्व आहे. मग संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हे भारतीयत्व आहे. आणि तेच भारतीयत्व पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अनेक तंतांनी, म्हणजे संतांनी जसं भारतीयत्व सांगितलं तसं तंतांनी सांगितलं.
मग आपले गदी माडगुळकर म्हणतात, स्वराज्य मिळवायचे औंदा म्हणून कारभारणी सोडलाय धंदा. हे तंतांचं भारतीयत्व आहे आणि तसंच पंतांचं पण आहे. तर या सर्व ज्या परंपरा आहेत आपल्याकडच्या, त्या सर्व मग लोकपरंपरा असोत अथवा भक्ती परंपरा असोत, संत साहित्य असो अथवा लोकसाहित्य असो, या सर्वामध्ये भारतीयत्वाचा आढळ झालेला आहे. आणि हे भारतीयत्व म्हणजे बहिणाबाईंच्या भाषेमध्ये ज्याला आपण हिरिताचं देणं घेणं म्हणतो, आणि ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये ज्याला तुझिये जीवीचे माझिये जीवी पडो असं म्हणतो, हे भारतीयत्व आहे. आणि ते जपण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे. कारण मी एक शेवटचं वाक्य सांगतो की आपले अस्मितेचे हुंकार कधीही अहंकाराचे फुत्कार होऊ नयेत, हेच आपण जोखीम घेतली नाही पाहिजे. आणि आपण आपलं भारतीयत्व हे सामाजिक सौहार्दतेत जपलं पाहिजे. निश्चित या सगळ्या चर्चेतनं एकच गोष्ट आपल्याला खूप छान प्रकर्षाने जाणवलेली आहे की भारतीयत्व जपायचं आहे हे आपल्या प्रत्येकाला वाटतं आहे. प्रगती तर होत राहणार, विकास तर होत राहणार, आधुनिकतेची कास तर आपल्याला धरावीच लागणार आहे. पण आपल्या भारतीयत्वामध्ये जे सगळं इतकं छान मूळ आहे याचाही सुंदर मिलाफ करत आणि एकूण समाजाला एक छान रीतीने याचा कसा उपयोग होईल याचा विचार करत आणि एक जगण्याचा उत्सव जो आहे तो साजरा करता यावा, यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार इथे करावा लागणार आहे. आज कार्यक्रमामध्ये आपण सगळ्या इथे आलात आणि वेळ दिलीत, सगळ्या मान्यवरांचे मी अगदी मनापासून आभार मानतो. आणि भारतीयत्व या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पण कार्यक्रम संपताना आपला हा कार्यक्रम पसायदानाने संपणार आहे, त्यामुळे आपण सगळे उठूयात आणि पसायदान सुरू होईल. आता विश्वात्मके देवी ईडी भाग्यज्ञे तोषोदिमस द्यावे पसायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती माढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होदी तिन्ही लोकी भजिजो
ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा